नमस्कार रसिक मित्र हो. काव्य गप्पाच्या या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अष्टगंध प्रस्तुत आणि मुक्काम पोस्ट कविता अंतर्गत काव्य गप्पा या उपक्रमामध्ये आपण प्रत्येक एपिसोडमध्ये मराठीतल्या एका कवीचा काव्य प्रवास उलगडतो आणि त्यांचं कवितेविषयीचं विचारमंथन जाणून घेतो. गेली 25 वर्ष मराठी साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेलं संवेदना प्रकाशन आणि जगातल्या लक्षावधी वाचकांपर्यंत ई पुस्तकाच्या माध्यमातून पोचलेलं ब्रोनॅटो ई पुस्तक प्रकाशक आणि वितरक यांनी या उपक्रमात आपल्याला मोलाचं सहाय्य केलेलं आहे. रसिक मित्र हो, तुम्हाला माहिती आहे, आपण एखादी कविता ऐकतो, एखाद्या कवीची एखादी कविता वाचतो आणि नंतर त्या कवीच्या अनेक कविता आपल्याला वाचाव्याशा वाटतात. नंतर आपण त्या कवीच्या पुस्तकाचा शोध घेतो आणि त्या एखाद्या कवीचं पुस्तक जेव्हा आपल्या हातामध्ये पडतं तेव्हा त्या कवीच्या सर्व कविता वाचताना आपण त्या कवीच्या एकूणच वेगळ्या काव्यविश्वात प्रवेश करतो. कवी कविता लिहितो आणि प्रकाशक कवीने लिहिलेली कविता अत्यंत देखण्या स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे रसिकांना कवितांचा आनंद देण्यासाठी कवी हा जसा कारणीभूत असतो, तसाच प्रकाशकाची देखील या बाबतीतली भूमिका अत्यंत महत्वाची असते. आपल्याला माहिती आहे की प्रकाशक कवीने लिहिलेल्या कविता आपल्यापर्यंत पोहोचवतो. मराठी काव्य क्षेत्रात सध्या अत्यंत मूलभूत आणि अत्यंत मौल्यवान वेगळ्या प्रकारचं काम करणारे मनोज पाठक सर, जे आधी कॉपर कॉइन मध्ये कार्यरत होते आणि सध्या वर्णमुद्रा प्रकाशन यांच्यातर्फे मराठीतल्या अनेक कवींचे अत्यंत दर्जेदार कविता संग्रह आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. ते प्रकाशक आहेतच, पण त्याचबरोबर ते स्वतः एक कवी सुद्धा आहेत आणि त्यामुळे आजचा आपला हा काव्य गप्पाचा एपिसोड आपण एकूण मराठी कविता संग्रहाचं प्रकाशन, विक्री आणि प्रकाशक म्हणून काम करताना प्रकाशकांना कशा पद्धतीने वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, या पद्धतीच्या आणि या विषयावरच्या गप्पा आजच्या एपिसोडमध्ये आपण मारणार आहोत. तर स्वागत करूया मनोज पाठक सर यांचं. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. खरं तर गेली अनेक दिवस तुमच्याशी गप्पा मारण्याचा योग कधी येईल याची मी वाट पाहत होतो आणि या काव्य गप्पाच्या निमित्ताने तो आला. कारण असं आहे की तुमच्या आधी पण तुमच्या अनेक कविता संग्रहातून मी तुम्हाला भेटलेलो आहे. जसं की कविता संग्रहातून आपल्याला कवी भेटतो, तसं त्या कविता संग्रहांना अत्यंत देखणं असं कोंदण देऊन जो प्रकाशक आपल्यापर्यंत असतो, तो प्रकाशक सुद्धा त्या कविता संग्रहातून आपल्याला भेटत असतो, आपल्याशी संवाद साधत असतो असं मला वाटतं. मनोज पाठक सर यांची थोडक्यात ओळख मी आपल्या रसिकांसाठी करून देतो की गेली अनेक वर्ष मनोज पाठक सर मराठी काव्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. वर्णमुद्रा प्रकाशन या संस्थेसाठी सध्या ते प्रकाशक म्हणून कार्यरत आहेत आणि त्याच्या अगोदर कॉपर कॉइन ही जी अत्यंत नावाजलेली पुस्तक प्रकाशन संस्था आहे, त्या प्रकाशन संस्थेमध्ये सरांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. सर स्वतः कवी आहेत. दंडविधान नावाचा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि विदर्भ साहित्य संघाचा 2020 सालचा शरदचंद्र मुक्तिबोध स्मृती कविता लेखन पुरस्कार या पुस्तकासाठी मनोज सरांना मिळालेला आहे. मनोज सर, त्यासाठी आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि एकूणच पुस्तक प्रकाशन क्षेत्रातली आणि विशेषतः काव्य संग्रह प्रकाशन क्षेत्रातली तुमची वाटचाल आणि प्रवास या काव्य गप्पाच्या निमित्ताने आज आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर माझा सगळ्यात पहिला आणि खूप औत्सुक्याचा प्रश्न असा आहे सर, की पुस्तक प्रकाशन हा सध्या एका अर्थाने आउटडेटेड झालेला आणि खूप मोठं करिअर किंवा उत्पन्न नसलेला व्यवसाय आहे. तरी सुद्धा तुम्ही गेली अनेक वर्ष अत्यंत आनंदाने, मनस्वीपणाने पुस्तक, विशेषतः कविता संग्रह प्रकाशनाच्या या व्यवसायात आहात. तर कसं काय, म्हणजे हे गणित काय आहे की अशा व्यवसायात तुम्हाला सध्या का काम करावं असं वाटतं? काय कारण आहे? कोणता आनंद मिळतो तुम्हाला हे काम करताना? मुळामध्ये असं आहे बघा की तसा जगाच्या दृष्टीने हा व्यवसाय, परंतु हा व्यवसाय न करता आपल्या आनंदासाठी काही करावं का या विचारातूनच खरं तर आता त्याला शब्द व्यवसायाचा आहे, त्यामुळे आपला इलाज नाही, या व्यवसायाला सुरुवात झाली असं म्हणता येईल. या उपक्रम म्हणूया आपण. घटना अशी घडली होती 6 वर्षापूर्वी. माझा मित्र सरबजीत गरचा आणि मी आम्ही दिल्लीच्या बुक फेअरला गेलो होतो आणि तिथे मातब्बर प्रकाशनांची पुस्तकं
वाणी, राजकमल वगैरे सारख्या एक वाणीचे पुस्तक आम्ही घेतले होते. ते पेपरबॅक त्यांचे जे निघतात आणि चांगले हिंदीतल्या मोठमोठ्या कवींची ती पुस्तकं होती. आम्ही सेट घेतला होता पूर्ण. चंद्रकांत देवताले, विष्णू खरे. नंतर एकदा संध्याकाळी हॉटेलला परतल्यावर जेव्हा आम्ही चाळली पुस्तकं, तर एकाचं बाइंडिंग अतिशय निकृष्ट होतं, पानं फाटलेली होती. उघडल्याबरोबर ते निखळून पडलं पुस्तक आणि अतिशय व्यथित झालो आम्ही दोघंही, की एवढ्या मोठ्या प्रकाशन संस्था, एवढे मोठे कवी आणि अतिशय दयनीय अशी निर्मिती का करत असतील? आता त्यामागची कारणं खूप असू शकतात. कवितेला आपल्याकडेच काय म्हणजे जगाच्या बद्दल तर नाही बोलत मी, पण महाराष्ट्र काय आणि तसा हिंदी बेल्ट आपल्या मनाने खरं तर लोकसंख्या जास्त आहे आणि हिंदीमध्ये कितीतरी प्रकाशन संस्था आहेत आणि त्यांचं नीट चाललं आहे असं दिसतंय एकूण. त्यांची जी निर्मितीचा वेग जर पाहिला तर. पण झालं असं की त्या घटनेने व्यथित होऊन आम्ही दुसऱ्या दिवशी दिल्लीतच असल्याने वाणीच्या त्या दर्यागंजच्या कार्यालयात गेलो आणि तिथे त्यांना ते पुस्तक दाखवलं आणि त्यांना फक्त एवढंच म्हणालो की ठीक आहे, बदलून वगैरे द्यायसाठी आम्ही फक्त आमची व्यथा नोंदवण्यासाठी आलो आहे की तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तिथून उत्तर तशी मिळाली की बुक फेअर था, गोडाउन में से कोई रिजेक्टेड माल चला गया होगा, सॉरी वगैरे हम बदल के देते. बाहेर आल्यावर सरबजीत घरच्या आणि मी खिन्न होऊन बसलो, विचार केला. सरबजीत घरच्या कवी, कविता लिहिणारे, हिंदी, पंजाबी, इंग्रजी तीन तीन भाषामध्ये तो कविता लिहितो. निरतिशय प्रेम करणारा माणूस कवितेवर आणि तो मला म्हणाला, मनोज भाई क्या करे इस पे, क्या इलाज कर सकते हो? मग थोड्या वेळाने तो स्वतःहून म्हणाला, एक ही इलाज है, कवियों को अगर उचित सम्मान देना है तो हम ही ने पब्लिशिंग हाउस निकालना चाहिए. अरे अब वो वा. कैसा होगा, क्या होगा, वो आगे की बात है. पण हे अशी ठिणगी पडली त्या दिवशी. 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पुढचे असे काही योग जुळून आले. सरबजीत इकडे महाराष्ट्रात आला. माझी त्याची पुन्हा एकदा भेट झाली आणि योगायोगाने आमचा एक तिसरा मित्र राहुल मिटकरी, ज्यांनी अगदी एका पायावर त्यावेळी सगळी तुम्ही म्हणे करा, तुम्हाला काय करायचं करण्याची सगळी जबाबदारी त्यांनी स्वीकारली. पैसा मी म्हणजे लावतो एकूण म्हणाला. होता त्याच्याजवळ एकूण म्हणजे पैसा. हे अत्यंत चकित करणारं आहे, की म्हणजे मी असं समजत होतो, की कवितेचा जन्म एका अस्वस्थतेतून होतो आणि आज तुमच्याशी बोलल्यानंतर मला जाणवतंय, की प्रकाशकाचा जन्म सुद्धा एका अस्वस्थतेतून झाला, की तुम्ही ते पुस्तक पाहिलत, त्याची फाटलेली पानं पाहिलीत आणि ते निर्मिती मूल्य तुम्ही पाहू शकला नाहीत आणि त्या अस्वस्थतेतून तुम्हाला नंतर वाटलं सरबजीत घरचे आणि तुमची चर्चा झाली आणि त्यातून एका नव्या प्रकाशन संस्थेचा आणि उपक्रमाचा शुभारंभ झाला. हे खरंच अत्यंत म्हणजे उल्लेखनीय आणि दखल घेण्याजोगं आहे. आणि नंतर मग तुम्ही कॉपर कॉइन सुरू केलत का? अर्थात. त्याच्यानंतर काय झालं, की म्हणजे जो तुम्ही मुद्दा काढला, की या सगळ्यांसाठी पैसा वगैरे ह्या गोष्टी लागणारच होत्या. हो. योग असे जुळून आले, की आमच्या जवळचा मित्र राहुल मिटकरी हा याच्याकडे पैसा होता आणि तो कोण्यातरी चांगल्या कामात लागावा या या शोधात होता आणि त्याला आम्ही भेटलो. म्हणजे आधीपासूनच मित्र होता आणि त्याने ती जबाबदारी घेतली. तो म्हणाला आणि याला सगळं काय झालं, ही निर्मिती वगैरे जी चांगली दिसायला लागते ना, दिसली आहे हो. कॉपर कॉइनची, ती सरबजीत घरच्या यांचा अनुभव त्याच्या मागचा. तर सरबजीत स्वतः पॅन स्टॅनफर्ड नावाच्या कंपनीमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत होता. ती नॅनो टेक्नॉलॉजीची पुस्तकं काढणारी हाँगकाँगची का सिंगापूरची कंपनी आहे. त्याचा तो सीईओ होता भारतातला. त्याच्यामुळे उत्तमोत्तम प्रेस, प्रिंटिंग क्वालिटी, कागद कसा कोणता वापरायचा हे सगळं ज्ञान त्याला होतं. सुरुवातीच्या काळामध्ये जे म्हणजे सुरुवातच जी झाली, एकदम 4 भाषांमध्ये पुस्तकं काढायची. हं. अ, पंजाबी, हिंदी, इंग्रजी. इंग्रजीला सुरुवातीला अ, मनोहर शेट्टी म्हणून गोव्याचे कवी आहे. सरबजीतचा त्या तिन्ही भाषांशी संपर्क असल्याने सुखबीर म्हणून खूप मोठे कथाकार पंजाबीचे, त्यांनी हिंदीत लिहिलेला त्यांचा एक संग्रह रात से रात तक काढला. सगळ्यात महत्वाचं मला कौतुकास्पद गोष्ट अशी आहे सरबजीतच्या बाबतीत, एरवी मी एका लहान गावातला आणि फक्त नावं ऐकलेली, जागतिक वाङ्मयाचं वाचन त्या मानाने अतिशय कमी, पण कानावर नावं होतीच.
द वेज ऑफ सीइंग लिहिणारे जॉन बर्जर, ते माहित होतं की अच्छा. फ्रेंच आल्प्स मध्ये राहतात, मोठे समीक्षक आहेत जगातले, चित्रकले कला समीक्षक आहेत, एवढं सगळं माहित होतं. पण त्यांनी कविता लिहिल्या आहेत हे सरबजीतला माहित होतं, आणि त्यांनी थेट त्यांच्या सेक्रेटरींना मेल केला, आणि आमची अशी अशी छोटी प्रकाशन संस्था आहे, तुम्ही जर आम्हाला संग्रह द्याल तर आम्हाला ते हे उपकारक ठरेल. आणि तो मेल त्यांच्यापर्यंत गेला नसेल निश्चितच. तिकडल्या त्यांच्या सेक्रेटरीच्या मनानुसार तिने स्वतःहून उत्तर पाठवून दिलं. विचारून पाठवलं नाही विचारून पाठवलं माहित नाही, पण एक साधारणतः एवढी एवढी रॉयल्टी लागेल. त्यांच्या मुलांनीच त्याचं मुखपृष्ठही केलेलं आहे. कलेक्टेड अच्छा. पोएम्स ऑफ जॉन बर्जर. भारतात पहिल्यांदा जॉन बर्जर यांची कविता प्रकाशित झाली, आणि ती कॉपर कॉइन कडून झाली. हे सगळं श्रेय अरे वा. सरबजीतचं आहे. अरे वा. अगदी आनंदाने त्यांनी परवानगी दिली एवढ्या मोठ्या समीक्षकाचा. आणि आणि त्या संग्रहाला मोठमोठ्यांच्या, म्हणजे मागे ब्लर्बला जे कोटेशन्स किंवा प्रतिक्रिया असतात कवितेबद्दलच्या, अरुंधती रॉय यांची प्रतिक्रिया आहे. अरे वा. आपले हिंदीचे अरविंद कृष्ण मेहरोत्रा, त्यांची प्रतिक्रिया आहे त्याच्यावर. म्हणजे अशा मोठ्या 2 तर कवींच्या नंतर प्रतिक्रिया त्या संग्रहाला. तुम्ही ही पुस्तकं काढत नंतर पुन्हा मराठीमध्ये आलात. तर मराठीमध्ये कॉपर कॉइनची सुरुवात करताना, की एकतर पुस्तक प्रकाशन संस्था नवी होती, कवी कसे शोधलेत, सुरुवात कोणापासून केलीत आणि तिथे काय अडचणी आल्या म्हणजे? हं. अडचणी आल्याच नाही, कारण काय की माझा अच्छा. शब्दवेधच्या मुळे हां. आधीपासून सगळा संपर्क होताच. आम्ही बरं. दागो काळे, मी, रमेश इंगळे, मंगेश काळे, दिनकर दाभाडे, आम्ही लोक एकत्र. आधीपासून शब्दवेध तर काढतच होतो. हो, हो. 25 एक वर्षापासून. त्यामुळे कवी म्हणजे हे बघा, सुरुवातीला मित्र मित्रच, म्हणजे मी आताही आजही जे म्हणतो की मी पहिल्यांदा मित्रांचेच संग्रह काढतोय, किंवा पहिले प्रायोरिटीच मित्र आहे. बऱ्याचदा बरोबर. गमतीने मी असंही म्हणतो की माझ्याकडून संग्रह काढायचा असेल तर पहिले माझे मित्र व्हा, मग संग्रह निघायला काही अडचण येणार नाही. तर त्याच्या मागचं म्हणणं असं आहे की पहिले आपल्याला एकमेकांना कळू द्या आपण एकमेकांना, त्याच्यानंतर मग एकदा माणूस कळला, त्याचं लिखाण काय. आज त्यामुळे सुरुवातीला तसा त्रास म्हणावा तर गेला नाही, पण झालं असं की शब्दवेधमुळे किंवा त्याच्यानंतर मग डहाके सरांशी झालेल्या मैत्रीमुळेच मैत्रीच अच्छा. म्हणावी लागेल. तुळशी परबांशी झालेल्या मैत्रीमुळे ते कविता संग्रह अगदी विनासायास मिळाले. डहाके सरांचं मोठेपण म्हणावं लागेल. त्यांचे 2 कविता संग्रह त्यांनी कॉपर कॉइनला दिले, रूपांतर आणि वाचाभंग. तुळशी परब यांचा रखडलेला, म्हणजे ते सुरुवातीचे जे संग्रह छोटे छोटे निघाले, त्याच्यानंतर कितीतरी कविता त्यांनी लिहून ठेवल्या होत्या. आणि अच्छा. हृद नावाचा संग्रह त्यांच्या मृत्यूपूर्वी आम्हाला काढता आला. म्हणजे हं. एक कवी डेथ बेडवर असताना आपल्या आयुष्यभराचं लिहिलेलं दृश्य रूपात पुस्तक पाहून त्याने समाधानाने डोळे खूप मिटले असं मोठी म्हणावं लागेल. अचीव्हमेंट आहे. खूप मोठी ही अचीव्हमेंट आहे खूप खरं. खूप मोठी गोष्ट घडून आली. आणि नंतर मग डहाके सरांचा संग्रह काढलात तुम्ही आणि मग पुन्हा मराठीत असे एक संग्रह काढत गेलात. हा काय झालं की मग डहाके सरांचा संग्रह आल्यावर थोडी नाही म्हटलं तरी उत्सुकता वाढतेच ना. मग हं. आमचे मित्र होते दिनकर मनवर, त्यांनी मला हे लक्षात आणून दिलं. रवींद्र लाखे आहेत कल्याणला, आणि जिव्हार हा संग्रह निघून 34 वर्ष झाले. हा कवी लिहितो आहे, पण अजून यांनी कविताच अच्छा. काढल्या, म्हणजे प्रकाशितच केल्या नाही तर कोणी. ते गेले नसतील कोणाकडे, किंवा काय कारण असतील. आता ती जी 2 संग्रह त्यांचे काढल्या गेले, त्याच्यामध्ये ते अनकट ज्याला म्हणतात, की दिलीप चित्रेंची जी संकल्पना होती, एकदा कवी म्हणून तुम्ही स्वीकारलं, मग त्यांनी लिहिलेलं जे काही आहे ते सगळं कविता म्हणून त्याच्याकडे बघा. त्याला वाईट अच्छा. म्हणा किंवा चांगलं म्हणा, हा भाग नंतरचा आहे. हे समीक्षकांनी, वाचकांनी, अभ्यासकांनी ठरवावं. म्हणून ते 2 संग्रह, त्याच्यावर थोडी काही नाराजी पण आहे, टीका पण होते लोकांकडून, की एडिट केला असता तर, यातल्या चांगल्या कविताच घेतल्या असत्या तर. पण इथे चांगला वाईट असा काही प्रश्नच उद्भवत नाही. आत्ता अलीकडे राहुल पुंगलिया या एका चांगल्या कवीशी आणि मोठ्या समीक्षकाशी माझी ओळख झालेली आहे. नुकतीच ओळख झाली 8 दिवसापूर्वी. त्यांनी मला असं सांगितलं बोलताना, की कुठलाही कवी मोठा आणि छोटा
असं ठरवणं हे म्हणायच्या गोष्टी आहे म्हणून म्हणता येतात. जी कविता मनोहर ओकनी लिहिल्या 4 कविता समजा आपल्याला किंवा एकूणच सगळ्या अभ्यासकांना समीक्षकांना आवडणाऱ्या, ती कविता पुशी रेगे नाही लिहू शकणार आणि पुशी रेगेंनी लिहिलेल्या 2 कविता असतील त्या मनोहर ओकच्या वृत्तीच्या नसतील. आता चांगला मोठा आणि लहान कसं ठरवणार? त्यामुळे लहान मोठा नाही ठरवताय. एकदा हे बघा, पहिली अट आहे तो कवी आहे का? कवी आहे काच अर्थ हा आहे की तो लिहितोय ती कविता आहे. ती अट जर पूर्ण झाली तर पुढचे लहान मोठे हे बोलण्याच्या गोष्टी आहेत. तर आपण तुम्ही उलट करणार. खूप मूलभूत बोलताय बरं का. म्हणजे मी ऐकतोय की एकदा कवी म्हणून स्वीकारा किंवा कवी म्हणून स्वीकारल्यानंतर त्याची जो काही लिहिते खूप मूलभूत आहे तुमचं बोलणं. पण मला असं विचारायचं की एक परंपरा आहे महाराष्ट्राला, जशी कवींची परंपरा आहे तशी प्रकाशकांची पण परंपरा आहे. मग ते मौज असेल, पॉप्युलर असेल किंवा इतर अनेक प्रकाशन संस्था असतील आणि असं होतं की पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी त्याचं संपादन केलं जातं. त्यावर एक संस्कार केला जातो संपादकाचा किंवा प्रकाशकाचा एक संस्कार होतो आणि नंतर पुस्तक त्या प्रोसेस मधून जातं. त्या कवीची कविता तपासली जाते. तर मला माहिती नाही कॉपर कॉइन आणि वर्णमुद्रा याला रसिकांचा तर उदंड प्रतिसाद आहे. समीक्षकांनी सुद्धा कॉपर कॉइन आणि वर्णमुद्राचे अनेक संग्रह गौरवलेले आहेत. समीक्षाही खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. तर तुमची पुस्तक काढण्याची प्रोसेस काय असते जरा आपल्या वाचकांसाठी सांगा की कवीने कागदावर लिहिलेल्या कविता ते तुम्ही प्रकाशित केलेलं आउट प्रिंटेड झालेलं पुस्तक यामध्ये काय काय घडतं नेमकं काय प्रोसेस काय आहे ती? आता खरं तर त्या गोष्टी आपण कानावून गेल्या असतील मौजेच्या. मी जेव्हा आमचे आमचे 5 पुस्तकं प्रकाशित झाले मुंबईला 2015 मध्ये, तेव्हा रामदास भटकळ तिथे होते, विष्णू खरे होते मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात झालेल्या कार्यक्रमात. आणि मी तेव्हा म्हणालो होतो की आम्ही मौज पॉप्युलर हे आमचे आदर्श आहेत, यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे चालतो आहोत असं आम्ही समजतो. श्रीपुन बद्दलचे जे काही वाद प्रवाद असतील, परंतु त्यांच्या संपादनाची पद्धत मी जवळून ऐकलेली आहे. अनुभवणं तर शक्य नव्हतं, कारण मी जेव्हा कवी म्हणून पुढे आलो किंवा जेव्हा माझा जन्म झाला म्हणता येईल, तोवर श्रीपुनची कारकीर्द जवळजवळ संपलेली होती. पण सुदैवाने मला 1-2दा श्रीपुनना भेटण्याचा बोलण्याचा योग आला. या संदर्भात जरी नाही हे आला तरी जवळून त्या व्यक्तीला मी पाहिलं, भटकळांना पाहिलं. पण श्रीपुन बद्दलचं जे मी ऐकलं होतं की आमच्या नारायण कुलकर्णी कवठेकर सरांनी मला सांगितलं 8 दिवस कवी तिथे मुक्कामी घरी, एकूण एक शब्द, एकूण एक ओळ ऐकून एकेका शब्दावर हा कसा आहे नेमका, हा कोण्या संदर्भात वापरलाय असं करून करून मग. आणि दुसरी गोष्ट मला अशी पण कळली श्रीपुनच्या संपादनाबद्दल काही टीका जरी असली तरी गौरव सुद्धा बराच झालाय. किरण नगरकरांनी बघा 743च्या वेळेस ते त्यांचे अनुभव प्रसिद्ध झालेले आहेत. ते आता नंतरच्या शब्दांनी काढलेल्या आवृत्तीमध्ये जे परिशिष्ट त्याला आहे त्याच्यात आपल्याला वाचायला मिळतील. म्हणजे संपादन कशाशी खातात हे श्रीपुन कडून शिकावं, हे किरण नगरकरांचं वाक्य आहे. एक शब्द इकडला बदलून इकडे ठेवला तर काय होऊ शकतं हे श्रीपुननी लक्षात आणून दिलं, असं किरण नगरकरांचं म्हणणं आहे. आता इकडे इच्छा तर खूप होती त्या पद्धतीने काही करावं, आजही ती मनात आहे. म्हणजे आजही मी 2-3 संग्रह जे रखडवले आहेत तरुण मुलांचे, त्याच्यात एक पुनीत मातकर म्हणून तुम्हाला सांगतो, कडचा हा कवी आहे, मला रिकमेंड करण्यात आला आणि त्यांना मी थांबवतो आहे की तुझ्या कविता चांगल्या आहेत, चर्चेला एकदा ये, आपण बसू, वाचू, ठरवू याच्यातून काय काय याच्यात करता येईल, म्हणजे याच्यातला चांगला आउटपुट कसा काढता येईल. आता झालं काय होतं की ही इच्छा असूनही यापूर्वी कधी हे असं जमलं नाही, कुण्या कवीला समोर बसवणे, सगळं हे करून घेणे. थोडक्यामध्ये काय झालं की हे आउटसोर्सिंग सारखा प्रकार झाला आतापर्यंत, की रवींद्र लाखेंच्या कविता आलेल्या आहेत, तिकडे जवळ दिनकर मनोहर आहेत, त्यांनी ते बघून घ्यावं, त्या दोघांनी ठरवावं, तिघांनी ठरवावं, त्याचं जे फायनल रूप होईल त्या. नंतर हे 4 महिलांचे संग्रह आम्ही काढले. तो पूर्ण प्रोजेक्टच रवींद्र लाखेंना दिला होता की तुम्ही बघा आता त्यातलं काय
काय करायचं, काय ठेवायचं, किती काढायचं, हे अशा पद्धतीने पुस्तकं कॉपर कॉईनची निघत गेली. आता आता जे नवीन, आता तेजस मोडक म्हणून त्याचा संग्रह प्रिंटिंगला हो, गेलेला आहे, पाहिलं 8 मी. दिवसाआधी. हो, हो. कृष्णाकर्ष म्हणून. तेजस मोडक आणि माझ्या मात्र गेल्या, म्हणजे बघा, संग्रह देऊन 2 वर्ष झाले. कुठलीही बाप. घाई, कुठलाही तगादा, काहीही नाही तेजसकडून. एक तर तो त्याच्या त्याच्या कामामध्ये, सिनेमा आणि इतर गोष्टींमध्ये व्यस्त आहे, ही ते एक आहेच. पण आज त्याचं वय जर बघितलं आणि थोडं तुलना केली तर किती घाई झालेली असते कवींना संग्रह कधी येईल. पण त्यांनी 2 वर्ष निवांत वेळ दिला. 2 वर्ष आम्ही एकमेकांना भेटत राहिलो. तो कधी शेगावला आला, कधी मी पुण्याला गेलो. अशा एक 5-7 बैठकांमधून एक रूप येत गेलं संग्रहाला. वा. त्याच्यामध्ये काही फार काटछाट केली, कविता बदलली अशातला भाग नाही. पण चर्चेतून जे काही परस्परांना जे माझं तुटपुंज ज्ञान असेल कवितेबद्दलचं ते शेअर करता आलं. त्याच्याकडच्या काही शब्दाबद्दलच्या, वापराबद्दलच्या संकल्पना समजून घेता आल्या. आणि आधीचा तर एक तो मी तुम्हाला सांगितलं, एकदा कवी आहे म्हणून स्वीकारलं, ही कविता आहे असं म्हटलं, तर मग पुढचं काही अगदी. त्याला फार हे करण्याचे. मला एक सांगतो, डहाके सरांनी हे सांगितलं होतं की श्रीपूंवर जी टीका होते ना की ते शब्द बदलायचे अमुक, असं नाही आहे. त्यांनी यशवंत मनोहरांच्या पहिल्या संग्रहाच्या वेळी एडिटिंग किंवा याच्यासाठी डहाके, यशवंत मनोहर आणि श्रीपूज बसले होते. फक्त ते त्यांच्याकडून वाचून समजून घेत होते काय होतं काय नाही. कुठे वाटलं तर याऐवजी हा शब्द चपखल बसेल का, अशी नम्र सूचना करत होते. ही पद्धत होती श्रीपूंची. तर अगदी आता सर. आहे, आता बघू. हा म्हणजे हा तर अनुभव छान तुम्ही शेअर केला, श्रीपुन बद्दल पण ढाकेंचं मत आणि ते सगळं. तर एकूण कॉपर कॉइन आणि नंतर वर्णमुद्राची सुद्धा जी पुस्तकं आहेत ना तुमची, त्याचा एकूण दर्जा जर पाहिला तर अगदी आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आहे. मी अगदी मोकळेपणाने बोलतो. कारण मी मौज, पॉप्युलर, संवेदना ग्रंथाली सगळ्यांचीच पुस्तकं विकतो. पण एकूण तुमच्या या 2 प्रकाशन संस्थांच्या पुस्तकांचा जो दर्जा आहे, तो अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे, पूर्णपणे मान्य करतो. पण त्याचा दुसरी बाजू त्याची अशी आहे, की त्यामुळे तुमच्या पुस्तकांची किंमत पण प्रचंड असते. म्हणजे एकतर इकडे होतं, की आता मी पुस्तकांची विक्री करतो त्यामुळे पण माझा अनुभव आहे, की एकतर ₹150 ₹200 पुस्तक घेताना रसिक फार घासाघीस करतात आणि त्यात कविता संग्रह विक्रीची समस्या पण मोठी आहे सध्या. आणि त्यात तुम्ही जी पुस्तकं काढता ती हार्डबाउंड स्वरूपाची काढता. त्यामुळे त्याची किंमत 300, 350 इतकी मोठ्या प्रमाणावर वाढत जाते. म्हणजे मध्यंतरी मला वाटतं नामदेव कोळींच्या पुस्तकावरच इंद्रजित भालेरावांनी कमेंट केली होती, की केवळ श्रीमंतांना परवडेल असं पुस्तक तुम्ही ठेवलंय. तर हे म्हणजे एकतर दर्जाचा एवढा आग्रह का? किंमत कमी करता येऊ शकत नाही का? म्हणजे काय हा? म्हणजे अनेक वेळा रसिकांकडून असं करता येईल विचारलं का? जातं. हा, त्याचं दुर्दैव मी बरेचदा फेसबुकलाही ते टाकलेलं आहे. 11 कोटीच्या महाराष्ट्रात 200 पुस्तकं जरी विकल्या गेली तर कुठलीही प्रकाशन संस्था मी सहहयात चालवून दाखवतो, असं मी म्हटलेलं आहे. तर काय होतं माहित आहे का, की नेमका आधी अंदाज नव्हता. म्हणजे 1000 पुस्तकं जर काढली ना एका वेळी तर प्रिंटिंगची कॉस्ट खूप कमी होते. आम्ही काढतो 200. आता फक्त पहिल्यांदा नामाच्या बाबतीत असं घडलंय नामदेव कोळींच्या, की ज्याचे 3 रिप्रिंट करावे लागले. 300, 300, 300 असे 3 लॉट नामाच्याच बाबतीत घडले. याच्या आधीचे बरं. सगळे संग्रह 500च्या आत. 500 नाहीच, 200, फार फार तर एखाद्या वेळेस 100चं रिप्रिंट. अच्छा. प्रिंट ऑन डिमांड पद्धत असल्यामुळे त्याच्यामुळे ती कॉस्ट वाढते. आता ही टीका टीका म्हणण्यापेक्षा भालेराव सरांनी यांनी नाही म्हटलं, ते त्यांनी गमतीनेच म्हटलं आहे की किंमत हं, हं. श्रीमंतांना परवडावी अशी. मी त्याच्यावर उत्तरही दिलं होतं की श्रीमंतांना परवडावी अशी जरी किंमत नसली तर प्राध्यापकांना परवडावी एवढी निश्चितच आहे ती. आणि आणि बघा, मला नाही नाही हे एक सांगतो आणखी, की मला अमरावतीच्या बजाज नावाचे खूप जुने विक्रेते आहे. पॉप्युलर बुक डेपो नाव आहे त्यांच्या पुस्तकाच्या दुकानाचं. मी जेव्हा रूपांतर हा संग्रह ढहाकेंचा त्यांच्याकडे ठेवायला गेलो, आणि छोटासाच संग्रह आहे, ₹200 किंमत, त्यांनी आलटून पालटून संग्रह पाहिला. ₹200 किंमत पाहिल्यावर ते म्हणाले की हरकत नाही म्हणे, अमरावतीतल्या 10 जण हा संग्रह नेतील याची मला खात्री आहे. आणि याची किंमत 50 ठेवली असती तरी त्याच 10 लोकांनी नेला असता.
200 ठेवली आहे तरी ते 10 लोक नेतीलच. आता याची किंमत जर तू 50 रुपये केली आणि उद्या माळ टेकडीला गेला सकाळी, माळ टेकडी म्हणजे तिथलं फिरण्याचं ठिकाण, अमरावतीतली टेकडी आहे, आणि लोकांना जर म्हटलं हे तुमच्या गावातले मोठे कवी, महाराष्ट्रातले मोठे कवी यांचा हा संग्रह मी काढला, हा 50 रुपयाला आहे, मी तुम्हाला 50% डिस्काउंटनी देतो 25 रुपयाला, तर घेणार नाही, लोक पळून जातील म्हणे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की जास्त, आणि त्यातल्या त्यात मी प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे पुस्तकाची किंमत जी जास्त वाटते ती निर्मितीला जो त्याचा खर्च येतो, आणि वितरक, आमचे एकमेव वितरक, आता थोडी वितरणाची पद्धत मी बदलली, पण पपायरसचे जे मित्र आहेत भूषण कोलते आणि श्रीपाद, त्यांना परवडावं, त्यांना शेवटी त्यांचं दुकान आहे, नवे मुलं या क्षेत्रात आलेले आहेत, त्यांना परवडावं अशा पद्धतीने त्यांना ज्या डिस्काउंटने मी पुस्तक देतो त्याच्यावर फार फार तर मला 50 रुपये मिळावे एवढीच अपेक्षा असते. बरेचदा ती तोंड मिळवणी पण होत नाही, म्हणजे तो जेमतेम खर्च निघतो पुस्तकात. आता हे परवडतं का आम्हाला हे सांगतो मी. म्हणजे एक प्रकारे हा आनंदाचा, आणि काय म्हणता येईल, हे मी पदरचे पैसे वगैरे खर्च केलेले नाही, आम्ही मित्रांनीच 8-10 मित्रांनी एक स्थायी निधी तयार केलेला आहे. हे माहित होतं पुढचं भविष्य, की पुस्तकं काढताना हे अडचण येईल, दरवेळी पैसा कुठून उभा करायचा हे प्रॉब्लेम येतील. आम्ही मित्रांनीच आमच्या कुवतीनुरूप 50,000, 1,00,000 जे जे शक्य होते, एक 10 मित्रांनी 10 लाखांचा एक स्थायी निधी तयार करून ठेवलेला आहे. त्याच्यावरचं जे व्याज मिळतं ते, आणि मग मी ते याच्यावरही जाहीर केलेलं आहे की जर कोणी मदत केली, त्याच्यामध्ये वाईट काहीच नाही, त्याच्यामध्ये कोणाकडून पैसे उकळणे हा प्रकार नाही, ते सगळं ओपन आहे. जर कुणाला स्पॉन्सर करावं वाटलं, जसं नामदेव कोळीचं पुस्तक आहे हे दिनकर मनवरांनी जर त्याचा खर्च देऊ केला असेल, तर माझं म्हणणं आहे उलट ते जसं अनुदान मिळते आपण लिहितो तसं कृतज्ञता म्हणून छापायला पाहिजे. या मित्राच्या संग्रहाकरता या मित्राने अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. आज तर एखादी संस्था पण असू शकते, त्याच्यात वाईट काय आहे. तर आमची भूमिका ओपन आहे की जर कुणाला कंपल्शन नाही, पण आमच्या 50 प्रती 100 प्रती घ्यायच्या असतील, आणि घेऊन नुसत्या घरात नका ठेवू, त्या डिस्ट्रीब्यूट होत नसतील तर मोजक्याच घ्या, उरलेल्या प्रतींचे तुम्ही पैसे मदत म्हणून द्या, आम्ही आनंदाने ते स्वीकारतो, तेवढा आम्हाला हातभार लागेल. नाही दिले तरी हरकत नाही. अनेकांची पुस्तकं अशी आहे की त्यांनी ते नाही देऊ शकले, त्यांनी सांगितलं आम्हाला ह्या अडचणी आहेत, तर सगळ्यांकडून पैसे घेतलेच. अशातला मध्ये मध्ये माझ्या असं कानावर आलं होतं की हे पैसे घेतात आणि पुस्तकं काढतात, तर ते जाहीरच आहे, पैसे घेऊन पुस्तकं काढतात असं नाही, पुस्तक काढतात आणि जर दिले तर पैसे स्वीकारतात मात्र, नाकारत असं फार नाही. हे एकदम खरं तर हे अगदी मोकळेपणाने तुम्ही बोललात आणि रसिकांसमोर ठेवलं, ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि एकूणच तुमचा फेसबुकवरचा आणि प्रत्यक्षातला वावर सुद्धा अत्यंत मोकळा ढाकळा असतो, त्यामुळे अगदी सगळं ओपनली तुम्ही हे सगळं काम करत असता. फेसबुकवर पण तुम्ही मध्यंतरी पुस्तकं कशा पद्धतीने स्वीकारली जातात वगैरेची एक सविस्तर पोस्ट टाकली होती. सर, तुम्ही आता विक्रीच्या बाबतीत जे बोललात की मराठी कविता संग्रहाची आवृत्ती म्हणजे एक जमाना होता सर, की पाडगावकर असतील किंवा आरती प्रभू असतील आणि अनेक कवी कुसुमाग्रजांपासून यांच्या म्हणजे 10-10, 15-15, 20-20 आवृत्त्या निघालेल्या आहेत, आपण त्या अनुभवलेल्या आहेत, की रसिकांनी अक्षरशः त्यांच्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. पण मध्यंतरी असा काळ आला की कविता संग्रहाची विक्री कमी कमी होत गेली, आणि आता तर तुम्ही सांगताय तसं आपण 300 आणि 200, 100च्या आवृत्तीवर आलोय. तर मराठी कवितेला असे दिवस येण्यामागे काय कारण वाटतात तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की एक तो काय सुवर्ण काळ म्हणता येईल, तो सगळ्याच दृष्टीने असा सुवर्ण काळ होता मराठी कवितेचा. इतर काही गोष्टींची आक्रमण झालेली नव्हती कुठल्याही, म्हणजे टीव्ही म्हणा, थोडक्यात काय तर जागतिकीकरणाचे जे काही हे परिणाम, दुष्परिणाम आणि चांगलेही परिणाम जे आज आपण बघतो आहोत, तो काळ यायचा होता. आणि त्या काळामध्ये मराठीचे अभ्यासक, समीक्षक, कवितेला पोहोचवणारी एक यंत्रणा
एक प्रकारे अच्छा. कार्यरत होती असं म्हणावं लागेल. नियतकालिका त्या प्रकारची होती ज्यामधून चर्चा कवितेची घडत होती. आणि या त्रयीने करंदीकर, पाडगावकर, बापट या त्रयीने निश्चितच त्यांच्या काव्य वाचनातून कविता घरोघरी पोहोचवली. आता त्यावेळचा जो काळ सगळा गृहीत धरला, आता गेय कवितेला किंवा या गोष्टींना एक त्यानंतरचा जो अभ्यासकांचा किंवा आणखी स्पष्ट सांगायचं तर नव्वदोत्तर पिढीमध्ये त्याची सुरुवात चित्रे कोलटकरांपासून साठोत्तरी पिढीपासूनही आपल्याला म्हणता येईल. हळूहळू ती शैली कृतक म्हणून मागे पडत गेली आणि मुक्त शैलीमध्ये कविता. आता झालं काय सांगतो, पहिल्या त्या साठोत्तरीला तरी चांगले समीक्षक, चांगले अभ्यासक त्यांच्यातलेच ते सगळे मांडणारे, अगदी भालचंद्र नेमाडे सरांसारखे आणि इतर लाभले. नव्वदोत्तरी पिढीला सक्षम असा समीक्षकच लाभला नाही असं मला वाटतं. म्हणजे ही शहरीकरण किंवा इतर ज्या काही गोष्टी नव्वदोत्तरी कवितेतून आल्या, जिनी लयीला नाकारलं असं म्हणता येईल, गेयतेला नाकारलं असं म्हणता येईल, एक वृक्षता, एक कोरडेपणा, एक एलिनेशन, आणखी ज्या काही गोष्टी नव्वदोत्तरी कवितेमधून आपल्याला आढळतात, हे असं होण्याला कारण काय? तिच्या रसास्वादाकडे वळायचं तर काय टूल्स वापरावे लागतील, या आणि अशा गोष्टी हळूहळू मग ती जनसामान्यांपासून, म्हणजे तशी पण कवितेचा वाचक हा किती असणार आहे असं नसून, कारण तो वाङ्मय प्रकारच असा आहे की त्याच्यात तुम्हाला मास अशी याची अपेक्षा नाही करता येत. अगदी खरी कविता वाचक हा नेहमीच सीमित राहिलेला आहे, सीमित राहणारही आहे. जो काही आहे त्याची इयत्ता वाढवण्याचे, त्याची समज वाढवण्यासाठी किंवा त्याला त्या कवितेच्या जवळ आणण्यासाठी एक पूल जो अभ्यासकांना, समीक्षकांना बांधावा लागतो, तो पूल काही नीट बांधला गेला नाही असं मला वाटतं. म्हणून थोडस पण आता चित्र बदलत आहे मात्र. म्हणजे आता मला पुस्तक पेठेचं उदाहरण घेतलं, आता तुझा स्वतःचाही अनुभव आहे, तू ज्या पद्धतीने आता पुस्तकांची कवितेच्या जवळ आणतोय लोकांच्या. तिसरं उदाहरण बघा, म्हणजे संजय जोशींनी मला सांगितलेलं आहे की मधल्या काळामध्ये म्हणजे बेस्ट सेलरची तो त्या वर्षभरातली यादी जाहीर करतो, त्याच्यामध्ये भिजकी वही आहे. 700 रुपयाचं पुस्तक लोक नेतात, म्हणजे त्या पहिल्या 10 मध्ये भिजकी वही आहे. बाळासाहेब धोंगडे जे आहेत पुण्याचे, जे घरोघरी गल्ली गल्लीमध्ये जाऊन पुस्तकं ज्यांनी विकली आहेत, त्यांनी मला अनुभव सांगितला आहे की त्यांना जेव्हा लोकांकडून पॉप्युलर पुस्तकांची मागणी होते, छावा आहे का, श्रीमान योगी आहे का, तेव्हा त्यांनी लोकांना भिजकी दाखवली की किती दिवस हे वाचणार आहात, हे पण वाचा. आणि असं करून भिजकी वही विकलेली आहे. हे आहे लोक. आता मी जो एवढ्यात प्रयोग केलेला आहे हा नवा, की फक्त पपायरसला पुस्तकं पडून राहतील वर्षानुवर्ष. समजा आता 2 वर्ष झालं एखादं पुस्तक निघून, आणि त्याच्या जरी त्या 200 प्रती असल्या तर काहीतरी 100 गेलेल्या, 100 तशाच पडून आहेत 2 वर्षापासून. त्या लोकांना हव्या आहेत. मी महाराष्ट्रातले माझे 30 मित्र निवडले आणि त्यांच्या मध्ये त्या डिस्ट्रीब्यूट करून टाकले. जालन्याला 2 प्रती असतील, नंदुरबारला 3 प्रती असतील, नागपूरला 10 प्रती असतील, सोलापूरला 3 प्रती असतील. ह्या कशाला ठेवल्या? त्या गावातल्या मित्राला जर कळलं की हे इथेच आपल्याला उपलब्ध आहे, तर त्याचा जो पपायरस मधून मागवा, आहे का चौकशी करा, उपलब्ध आहे का पहा. तर ह्या उपलब्धता म्हणून मी सगळीकडे त्या पद्धतीला नावच विखरण असं नाव दिलेलं आहे. अगदी त्या निमित्ताने आणि वितरण. हो, एक नवा शब्द पण तुम्ही त्या निमित्ताने प्रकाशक म्हणून मराठीला दिलाय. मी पाहिलं ते, आणि मला तुमची पद्धत पण आवडली की जागोजागी पुस्तकं विखरून राहतील त्या निमित्ताने, त्या परिस्थितीतल्या लोकांना ती मिळतील. तर मगाशी तुम्ही उल्लेख केलात आणि महत्वाचं वाक्य बोललात की कविता हा मासचा विषय नाही, तो एक क्लासचा विषय. हे खरं आहे. आणि नंतर तुम्ही नव्वदोत्तरी कवितेविषयी बोललात की जी मुक्त शैलीतली कविता येते आहे आता, आणि ती स्वीकारलीही आहे, कारण एकूण जागतिक कविता पण गद्य स्वरूपाची आहे, मराठीत पण गद्य स्वरूपाची कविता लिहिली जाते.
पण सर होतंय असं, म्हणजे जे मी पण निरीक्षण करतो कार्यक्रम करतानाही मला असं काही प्रकाशन संस्था किंवा काही समूह असे आहेत जे गझलेला प्रमोट करतात, काही समूह असे आहेत जे गेय कवितेला प्रमोट करतात, काही समूह असे आहेत जे वृत्तबद्ध कवितेला प्रमोट करतात, काही समूह असे आहेत जे दलित कवितेला प्रमोट करतात, आणि काही समूह असे आहेत, मग पोएट्री वाला असेल किंवा तुम्ही असाल, जी मुक्त शैलीतली गद्य कविता. तर एकूण सर असं दिसतं की मी पण गेली काही वर्ष या क्षेत्रामध्ये वावरतोय, की कवितेची अशी वेगवेगळी बेटं थोडीशी निर्माण झालेली आहेत आणि त्या बेटावरच्या माणसांचे एक गंड आणि थोडेसे अहंकार आपण त्याला म्हणू शकतो असे निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे असं होतं की आपण ज्या प्रकारची कविता लिहितो त्याच प्रकारची कविता काही कवी, प्रकाशक आणि काही समूह जपत राहतात. तर त्यामुळे तुम्ही जो पूल बांधण्याचा उल्लेख केलात, ते पूल बांधले न जाता गटतट निर्माण झाले, त्यामुळे पण पुस्तकांची कविता विक्री कमी झाली. म्हणजे तुम्ही पण जी कविता प्रकाशित करता ती एका विशिष्ट शैलीतली आहे. मी त्याचा आदर करतो त्याबद्दल मला. पण असं होतं की प्रत्येक समूह, प्रत्येक प्रकाशक त्याला जी शैली आवडते, त्याला जो काव्य प्रकार आवडतो किंवा जी पद्धत आवडते, त्याच पद्धतीतली कविता प्रकाशित करतं. तर म्हणजे कसं काय करायचं याच्यावर? हे ठीक आहे. आतापर्यंत 90 आणि एकूण या मित्र कंपनीच्या जास्त कविता काढल्यामुळे, संग्रह काढल्यामुळे तसं वाटण्याची शक्यता आहे. पण मी गणेश कनाटे डहाके सर, आम्ही हाही विचार केलाय की गझल हा एक महत्वाचा काव्य प्रकार आहे. तो अभ्यासला जातो, अकॅडमिक याच्यामध्ये त्याचा अभ्यास होतो. तर निवडक गझल, चांगली गझल लिहिणाऱ्यांचा निवडक गझलांचा संग्रह आणि त्याला अभ्यासपूर्ण कोणाची तरी प्रस्तावना किंवा परिशिष्ट अरे असा वा. एक विचाराधीन, हा संग्रह विचाराधीन आहे. त्याचं कामही गणेश कनाटेंना विनंती केली आहे मी की कारण त्यांचा सगळीकडे संचार संपर्क आहे. हो. गझलेचे ते चाहते आहेत. हिंदी, उर्दू आणि मराठी गझल याचंही सुद्धा त्यांना सध्या काय चालू आहे या काळात, तर तो त्या अंगाने विचार केलेला आहे. आणि तुम्ही हे जे वेगवेगळे नावं घेतले, तर याच्या आधीच्याच प्रश्नाच्या उत्तरात त्याचं उत्तर आहे. मुळामध्ये ते काय आहे हे जाऊ द्या, ती कोणत्या कॅटेगरीत बसते कविता हा दुय्यम प्रश्न आहे. ती कविता आहे का हा पहिला प्रश्न आहे. त्याचं उत्तर जर होय असेल तर त्याच्यामध्ये ह्या प्रकारचे गटतट करण्याचं कारण नाही. याच्यामध्ये पहा, विष्णू खरेंनी कुठेतरी स्टेटमेंट केलं होतं की मी वाईट कवितेला नष्ट करून टाकेन. आणि त्याच दरम्यान सुदैवाने चंद्रकांत देवताले यांची आणि आमची भेट झाली होती. ते मंगेश काळेंना काही शिष्यवृत्ती मिळाली होती. आम्ही मध्य प्रदेशात फिरायला गेलो होतो आणि देवतालेंकडे मुक्कामी होतो 2 दिवस. ते तेव्हा नुकतेच विष्णू खरेंना भेटून आले होते दिल्लीहून. ते म्हणाले, मैंने बोला विष्णू को आपने एक ऐसा स्टेटमेंट कर डाला, आप कौन होते हो कविता को, किसी की कविता को नष्ट करने वाले. मग विष्णूजींनी त्यांना क्षमा मागितली. हा नहीं होगा, कुछ इसमें बोल दिया होगा बोले. अच्छा. सही में किसी को किसी की कविता नष्ट करने का हक नहीं होता. ओ ते हे बघा, हे काम आहे ना शेवटी समीक्षकांचं, अभ्यासकांचं आहे. बरोबर. तुम्ही काय तुम्ही कुणाला बाबा तू ही कविता लिहू नको, ही ही बॅन असं नाही करू शकणार. ते आता आता हे कलेच्या सगळ्याच प्रांतांमध्ये हे प्रकार तर होतीलच ना. सिनेमांमध्ये अगदी. बघा, तिथे तिथे हा आर्ट सिनेमा, आणि चित्रकलेमध्ये बघा, कुठल्याही बरोबर. कलेमध्ये बघा, तसं कविता ही तो तो कलेचाच म्हणजे एक खरं हे आहे, आहे. लिहिणारी माणसं जशी वाढत जातील तसे त्यातले एकूण प्रकार आणि त्यामध्ये ते ते होणार, अगदी स्वाभाविक आहे तुम्ही म्हणता ते. तर साधारण गेली हो 40 मिनिटं आपण गेली 40 मिनिटं आपण गप्पा मारतो आहोत. एकूण सगळी पुस्तक प्रकाशनाची एकूण ती प्रोसेस आणि पुस्तक विक्री आणि कवितेच्या सगळ्या एकूणच प्रकारावर तुम्ही खूप मोकळेपणाने बोलले आहात. आणि प्रकाशक म्हणून तुमचं काम मोठं असल्यामुळे खूपदा असं होऊन जातं की तुम्ही स्वतः कवी सुद्धा आहात आणि तुमचा दंडविधान सारखा एक अत्यंत दर्जेदार संग्रह पण आलेला आहे. त्याला पुरस्कार पण मिळालेला आहे. तर एक प्रश्न मला असा होता, की प्रकाशक म्हणून काम करताना तुमच्यातल्या कवीवर कधी अन्याय झाल्यासारखं तुम्हाला वाटतं किंवा कवी असल्याचा तुम्हाला खूप फायदा होतो आणि प्रकाशक म्हणून तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने काम करता? हा हा नाही, तसा अन्याय वगैरे झाला तर मी एक मुळातच बहुप्रसवा असा काही कवी नाहीये. आणि अच्छा. अं, ती कशी कुठली अम्बिशन नाहीये.
त्याच्यामुळे जी आपली संथगती वाटचाल सुरू आहे ती सुरू आहे. यानंतरही एका संग्रहापुरत्या कविता आहेत पडून, अरे त्याच्यावर वा. विचार चिंतन ह्या गोष्टी सुरूच आहेत. त्याच्यामुळे असा काही मी जेव्हा प्रकाशक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला, मी नोकरीमध्ये होतो शासनाच्या पूर्वी आणि 2 वर्षापूर्वी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली आणि 5 वर्ष माझी राहिली होती नोकरीला. त्यावेळी मी हाच विचार केला की आपण उरलेलं आयुष्य अवतीभोवती पुस्तकं असली पाहिजे. आपण जे काम करू ते काहीतरी अक्षरांशी, शब्दांशी, वा वा. पुस्तकांशी निगडीत असलं पाहिजे. हा हा विचार करूनच या क्षेत्रात आल्यामुळे अगदी अन्याय बिन्याय झाला असं तर काही म्हणता येत नाही. हा ठीक आहे, वाचन थोडं कमी व्हायला लागलं, पण मग ते हे इकडलं वाचन वाढलं. म्हणजे आलेली पुस्तकं आहे ती चाळावी लागतात, वाचावी लागतात, मित्रांना द्यावी लागतात. पण अगदी अन्याय वगैरे झाला असं काही म्हणता येत नाही. हा एक थोडस झालं मला ते, म्हणजे ते असं खटकलं वगैरे म्हणजे नाही, पण गंमत. प्रकाशक म्हणून काम करताना असं होतं ना सर, की आपल्याला ती पुस्तक प्रकाशनाची सगळी प्रोसेस त्याला खूप वेळ द्यावा लागतो. पुस्तक विक्री असेल, पुस्तक वितरण असेल, पुस्तक समीक्षा असेल, या सगळ्या व्यवहारामध्ये आणि व्यापारामध्ये आपलं स्वतःचं वाचन, चिंतन कुठेतरी त्यावर थोडीशी मर्यादा येते असं असं मला वाटतं का? आली आली होती असं वाटायला लागलं, पण सुदैवाने काय झालं, जसजसे आता हे वाढत चाललं आहे व्याप, तसतसे मदतीला हातही वाढत चालले आहेत. आता अरे वाह! याच्या आधी मित्र आम्ही, मी, दिनकर मनवर, गणेश कनाटे, दागो काळे, अगदी डहाके सर सल्ला द्यायचे. हे सगळे लोक तर होतच होतो. आता मित्रांचा जसा जसा गोतावळा वाढत चाललाय, तसे तसे काही जबाबदाऱ्या वाटून देता येतात. चित्रकलेबद्दल म्हणजे मुखपृष्ठांबद्दल आमचा संदीप देशपांडे पुण्याचा, आणि बरेच आता मित्रमैत्रिणी असे भेटत चाललेले आहेत की हळूहळू एक एक काय म्हणतात त्याला, तो अगदी एकट्याच्या खांद्यावर ओझं येत नाहीये ते. हे एक थोडीशी आशादायक गोष्ट आहे. एकतर तुम्ही शेगावला असता आणि आता एक अत्यंत आनंदाची बातमी अशी आली या मराठी राजभाषा दिनी, की सरकारने जी पुस्तक गाव योजनेचा जो विस्तार केलाय, त्यामध्ये शेगावला पुस्तकांचं गाव होतंय आणि ते वर्णमुद्राच्या सहाय्याने होतंय. तर पुढचे संकल्प काय आहेत तुमचे आणि पुढल्या काही दिवसांमध्ये आम्हाला वर्णमुद्राकडून काय नवीन मिळणार आहे मराठी रसिकांना? हा हा हे अगदी मी थोडक्यात सांगतो की काय झालं होतं. माझ्या कानावर अशी बातमी आली की शासनाने असं ठरवलं आहे की जिथे टुरिस्ट प्लेसेस आहेत, पर्यटक जिथे जातात येतात, विशेषतः हां. देवस्थान, तर त्या ठिकाणी या योजनेचा विस्तार करायचा. शेगावला असं काही विचारणा करण्यात आली कोण्यातरी संस्थेला, पण त्यांना नीट रिस्पॉन्स मिळाला नाही असं माझ्या कानावर आलं. आणि एकदम मला खडबडून जाग आली की आपल्या गावामध्ये एवढं मोठं महत्वाचं काम होऊ घातलं होतं, हो, आणि हो. कुठल्या तरी, आता हा शब्दासाठी मला क्षमा करा, पण ज्यांना त्याची कल्पना नाही अशा कोण्यातरी अडाणी व्यक्तीकडे ते अप्रोच झाले आणि त्यांनी त्यांना नकार दिला की आम्हाला अरे नाही बापरे! करायचं हे. त्याला मी हादरून गेलो त्या, आणि मग मी स्वतःहूनच शासनाकडे अर्ज केला की या गावात जर तुम्ही ते करू इच्छित असाल तर मी माझं सगळं सगळं सहकार्य तुम्हाला सगळ्या अंगांनी सहकार्य वाह, करेन. वाह, वाह, मी वाह! क्या बात है! वाह! जागा उपलब्ध करून देतो, मी पुस्तकं देतो. मी तर म्हणालो तुम्ही पुस्तकं पण नंतर पाठवा, माझ्याकडेच पुस्तकं आहेत, माझ्या मित्रांकडे अरे अनेक वाह! पुस्तकं आहेत. वाह, वाह, वाह! अशा अशा रीतीने त्यांनी त्यांचे अधिकारी येऊन पाहणी करून गेले आणि तो प्रकल्प मंजूर झाला. तुम्ही भविष्यात काय आहे असं ते विचारलं, ते अनेक चांगली चांगली पुस्तकं हाताशी आहेत. आता जो अंक येतो आहे वर्णमुद्रा ई जर्नलचा वार्षिक अंक छपाईला गेलेला आहे, एक 7-8 दिवसात हाती येईल. त्याच्यामध्ये एक 10 पुस्तकांची यादी जाहीर झालेली आहे आगामी. पण अनेकांची चांगली पुस्तकं हाताशी आहेत. यशवंत मनोहरांचं नुकतंच अग्निपरीक्षेचे वेळापत्रक, हा हो. एक समृद्ध म्हणावा असा संग्रह. पण त्यांचं दुसरं अत्यंत महत्वाचं पुस्तक तत्वज्ञानी बुद्ध, हा एक वाह! महत्वाचा प्रकल्प हातात आहे. समग्र तुळशी परब हा एक प्रोजेक्ट आहे. आणि आमचा नो युअर ऑथरचा ती हो, कल्पना हो, तुम्हाला आहे. त्या मालिकेतली हो. पुस्तकं थोडी रखडली काही कारणांनी, मागच्या कोविडच्या हर्डलमुळे. तर त्या दोन्ही पुस्तकांची कामं मार्गी लागलेली. ऑर्वेलिया नावानी पुस्तक आहे आणि सार्त्रचं
सार्थ या नावाचं पुस्तक, हे दोन महत्वाचे. आणि मग बाकी तर पुस्तक संजय आर्वीकरांचं एक महत्वाचं सारंग रंग नावाचं पुस्तक आहे, विलास सारंगांच्या मुलाखती आणि त्यांच्या असे 2-3 महत्वाची पुस्तकं हाताशी आहेत सध्या. तर या सगळ्या पुस्तकांची खरं तर खूप उत्सुकता आहे आणि शेगावला जेव्हा पुस्तकांचं गाव असं जाहीर झालं तेव्हा मलाही खूप आनंद झाला. कारण आपणही गेले अनेक दिवस फोन आणि या माध्यमातूनच संपर्कात आहोत. तर शेगावला उत्तम असं पुस्तकांचं गाव होऊ दे आणि त्या पुस्तकाच्या गावी म्हणजे खरं तर ते वर्णमुद्राचंच पुस्तकांचं गाव असेल कारण तिथे तुम्ही आहात आणि मराठी साहित्य क्षेत्रामध्ये आणि कविता क्षेत्रामध्ये खूप उत्सुकतेने, आनंदाने मराठी कविता प्रसारित करणं, त्याची पुस्तकं काढणं आणि रसिकांना एक अवीट असा आनंद जितका चांगल्याच पद्धतीने देता येईल तितका प्रामाणिक प्रयत्न करणं हे तुमचं काम मी स्वतः आणि मराठीतले अनेक वाचक रसिक पाहतायत. तर या सगळ्यासाठी तुम्हाला खूप मनपूर्वक शुभेच्छा आहेत. वर्णमुद्राने अशीच अप्रतिम आम्हाला प्रचंड आवडतील अशी नवी-नवी पुस्तकं देत राहावी आणि आम्हाला आमचा एकूण काव्यविषयक आशय खूप समृद्ध करावा अशी मी प्रार्थना या निमित्ताने करतो आणि या मुलाखतीसाठी तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आपल्या रसिकांना मी सांगू इच्छितो की कॉपर कॉइन आणि वर्णमुद्राची अशी ही अत्यंत दर्जेदार पुस्तकं तुम्हाला हवी असतील तर स्वतः मनोज पाठक सर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. कल्याणमध्ये पपायरस आहे त्यांच्याशी तुम्ही करू शकता किंवा माझ्याशी अष्टगंध प्रकाशक आणि वितरक यांच्याकडेही कॉपर कॉइन आणि वर्णमुद्राची सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही ही पुस्तकं अवश्य घ्या, वाचा आणि त्याचा एक आनंददायी अनुभव घ्या अशी विनंती या निमित्ताने मी तुम्हाला करेन. आणि आपल्या रसिकांना सांगेल की काव्यगप्पा या उपक्रमामधल्या अनेक कवींच्या मुलाखती तुम्ही ऐका आणि एकूण आपलं काव्य विश्व काय आहे, मराठी काव्य विश्व ते समजून घ्या. या निमित्ताने मी संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे यांचे आभार मानतो की त्यांनी या उपक्रमाला सहाय्य केलं आणि आपला तरुण मित्र शैलेश खडतरे जो ब्रोनॅटो ई पुस्तक प्रकाशक आणि वितरक यांच्या मार्फत जगातल्या अनेक लोकांपर्यंत ई पुस्तकं पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. अनेक रसिकांनी आणि कवींनी शैलेशशी अवश्य संपर्क करावा आणि तुम्ही नक्की काव्यगप्पाचा एपिसोड हा पहा आणि मुक्काम पोस्ट कविता हे आमचं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि कवितेवर प्रेम करणाऱ्या अनेक रसिकांना नक्की शेअर करा. धन्यवाद मनोज पाठक सर आणि भेटूया पुन्हा. धन्यवाद सर. भेटूया पुन्हा पुढच्या एका नव्या काव्यगप्पाच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.